संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। कंटेनर, ट्रक आणि टेम्पो या तीन वाहनांचा चाकण शिक्रापूर रस्त्यावर शेल पिंपळगाव लगत विचित्र अपघात झालाय। या अपघातात टेम्पोमध्ये गंभीर जखमी 2 जण अडकले होते। चाकण MIDCच्या अग्निशामक विभागाच्या अथक प्रयत्नानंतर टेम्पोत अडकलेल्या 2 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। या अपघातात अन्यही काही जखमी असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिली असून संबंधित जखमींना शिक्रापूर तालुका शिरूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले। विशाल श्रीराम काळदाते आणि वैभव राजेंद्र काळदाते अशी वाहनात अडकून पडलेल्या जखमींची नावे आहेत। चाकण शिक्रापूर रस्त्यावर बहुळ गावच्या हद्दीत कंटेनर आणि कडबा कुट्टी वाहतूक करणाऱ्या 2 वेगवेगळ्या वाहनांना भीषण अपघात झाला। या अपघातात 4 जण जखमी झाले असून अपघातानंतर 2 जण जखमी वाहनांमध्ये अडकून पडलेत। प्रयत्नांची पराकाष्ठा करत अग्निशमन दलाच्या मदतीने त्यांना या अपघातग्रस्त वाहनांमधून बाहेर काढण्यात आले। सर्व जखमींना शिक्रापूर येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले। यातील काहींचे पाय गेल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले। सर्व जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। या अपघातानंतर चाकण शिक्रापूर रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। चाकण MIDCच्या अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार चाकण शिक्रापूर रस्त्यावर बहुळ येथे कंटेनर, ट्रक आणि टेम्पो याचा अपघात झाला होता। यातील एका वाहनात 2 जण अडकले असल्याची माहिती चाकण पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक यांच्याकडून अग्निशमन दलाला देण्यात आली। घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल होते। टेम्पोत अडकलेल्या दोघांना बाहेर काढणे शक्य नसल्याने हायड्रोलिक कटर व इतर साहित्यांचा वापर करण्यात आला। तब्बल 1 तासांच्या अशक प्रयत्नानंतर टेम्पोतील 2 जखमींना बाहेर काढण्यात यश आले। चाकण MIDCच्या अग्निशमन दलाच्या पथकाच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यास शक्य झाले। अशाच माहितीसाठी संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।